नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आता रात्रीचे 9 वाजलेले आहेत आणि मी व्हिडिओ बनवत आहे कारण मी एक ऑनलाईन गोष्ट मागवली होती. ती इतकी सुंदर आहे की मला आत्ताच व्हिडिओ बनवावासा वाटला. तर काही दिवसापूर्वी आता श्रावण चालू होणार आहे, तर मी देवासमोर धूप ठेवण्यासाठी काही शोधत होते. तर मला ऑनलाईनमध्ये शिवलिंग वॉटर फाउंटन सापडलं, तर ते मी मागवलं होतं आणि आजच 5 वाजता ते आमच्या घरी पोचलं होतं. आणि काही वेळापूर्वी मी ते अनबॉक्सिंग केलं होतं आणि अनबॉक्सिंग केल्यानंतर मला इतकं सुंदर वाटलं ते, की मला आत्ताच व्हिडिओ बनवावा आणि तुम्हाला दाखवावं असं वाटला. तर ते बघितल्यानंतर खूप पॉझिटिव्ह फील होतं आणि तुमच्या घरात असं पॉझिटिव्ह वाईब असल्यासारखं वाटतं. तर ते कसं दिसतं, कसं वापरायचं असतं ते आजच्या ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे. तर चला बघूयात. हे मी अनबॉक्सिंग करून ठेवलं होतं. तर यामध्ये काय काय भेटलं ते दाखवते. तर फर्स्ट तर हे शिवलिंग भेटलं त्याच्यानंतर हे ग्लास, यानंतर हे वरती ठेवण्यासाठी आहे आणि हे काही धूप पण मिळतात तुम्हाला त्याच्यासोबत. हे धूप जर संपले तर दुसरे पण अवेलेबल आहेत. मी चेक केलं त्यामुळेच हे मी मागवलंय. यामध्ये पहिल्यांदा हे शिवलिंग आहे ते खाली ठेवायचं. त्याच्यानंतर जे ग्लास मिळालंय ते त्याच्यावरती ठेवायचं. याच्यासोबत जे कमळासारखं मिळतंय ते वरती ठेवायचं आहे. आता व्हिडिओमध्ये दिसत नाही, वरती करून दाखवते मी तुम्हाला. तर हे बघा, हे असं वरती व्यवस्थित ठेवून घ्यायचं. यानंतर हे ठेवल्यानंतर तुमचा जो पूर्ण सेटअप आहे वॉटर फाउंटनचा तो कंप्लीट होतो. आता याच्यासोबत जे धूप मिळतात ते चालू करून घ्यायचं आहे. तर हा धूप जो आहे तो मी चालू करून घेते. चालू म्हणजे आगीमध्ये पेटवून घ्यायचा, जे काही तुम्ही म्हणत असाल ते. धूप पेटलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता हा जो धूप आहे तो वरती ठेवायचा आहे. तर वरती ठेवल्यानंतर तुम्ही मॅजिक बघा, किती सुंदर दिसणार आहे आता हे. तुम्ही बघू शकता की वरून असं वाटतं की वरून पाणी शिवलिंगावर पडत आहे. आता हा धूप जसा जसा पेटत जाईल तसं तसं हे खूपच सुंदर दिसतं. आता तर स्टार्ट आहे ते. थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकाल की इतकं सुंदर दिसतं. खाली शिवलिंग पूर्णपणे पाण्यामध्ये आहे असं वाटतं आणि वरून जे आहे ते पाणी शिवलिंगावर पडत आहे असं वाटतं. हे तुम्ही जवळून बघू शकता. ही जी शिवलिंग धूपदाणी आहे ती तुम्ही पहिल्यांदा कधी पाहिली आहे का? ते कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण मी तर पहिल्यांदाच पाहिली आणि मला इतकी सुंदर आणि इतकी आवडली ती, की पूर्णपणे असं वाटतंय की शिवलिंग पाण्यामध्ये आहे. मला खूपच आवडली आहे. या प्रॉडक्टची लिंक तुम्हाला पाहिजे असेल आणि तुम्हाला आवडला असेल तर मी कमेंट बॉक्समध्ये याची लिंक ॲड करून देईन. हे शिवलिंग फाउंटन बघितल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल आणि पुढचा व्हिडिओ बघायचा असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.